मैदानाच्या आतमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला संघ आपण पाहतोय दुंद्रेपाडा संघ, त्यांच्या विरोधात आपण पाहतोय वाजी संघ आपण पाहतोय विठ्ठल सरांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल। या दोन संघांमध्ये बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल, यातील शंका नाहीये। 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल। खूप चांगली संकल्पना आपण पाहतोय। 1 स्टार क्रिकेट संघ वाघाची वाडी व मोरिया क्रिकेट संघ वाघाची वाडी यांच्या विद्यमानाने साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय। पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय दुंद्रेपाडे संघाकडून रोशन एक्सप्रेस म्हणून चर्चेत असलेले नाव आपल्याला पाहायला मिळतंय। संघाचा संघ नाही, गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती। कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं। तर सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला अजय भगत आणि त्याला साथ देईल आकाश भगत, हे दोन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवरती। तर पंचांचा ग्रीन सिग्नल, गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्गवरती। पहिलं षटक प्रगती पथावरती असताना गोलंदाज आपण पाहतोय रोशन। पहिला चेंडू चांगला फटका आपण पाहतोय, चेंडू बराच वेळ आवडेल, क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू थांबणार नाही, चेंडू सरळ चाललाय सीमारेषा बाहेर। पहिला ब्लास्ट आपण पाहतोय फलंदाज अजय भगतच्या बॅटमधनं ब्रँडेड चौकार्या 4 धावेने विचार केला, अकाउंट ओपन केले आपण पाहतोय संघ। तर दोन्ही संघाच्या संघनायकांना लक्ष द्यायचे। 11:14 झालेले आहेत। पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतो समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे। 1 धाव कंप्लीट, एका धावती समाधान मानावं लागेल। एका धावेने विचार केला धाव फलकत भरेल, धाव फलक जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती। पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र 1 धाव। पहिलं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती रोशन अद्याप चांगली गोलंदाजी करत असं आपल्याला पाहायला मिळतोय। आकाश भगत ऑन स्ट्राईक होती, त्याला साथ देत असं आपण पाहतोय अजय भगत। पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील आपण पाहतोय, अपील मध्ये मात्र उत्साह जास्त विश्वास कमी। यावेळेस मात्र 1 धाव लेग बायच्या स्वरूपात आपल्याला 1 धाव पाहायला मिळाले। एका धावेने विचार केला धाव फलकत भरेल, धाव फलक जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती। अद्याप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय। पहिलं षटक कसं हातरावं याचं प्रत्यक्ष उदाहरण मैदानाच्या दाखवून देत असताना आपण पाहतोय। तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, गोलंदाजी मार्क होती। पुन्हा एकदा पंचांकडे अपील, अपील मध्ये उत्साह जास्त आणि विश्वास कमी। लेग बायच्या स्वरूपात पुन्हा एकदा 1 धाव ऍड होईल, एका धावेने धाव फलकत भरेल, धाव फलक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती। लेग बाय दिल्ली नाही, दिल्ली ना का लेग बायच्या इशारा केला आपण दिल्ली 7 धावा आपण पाहतो धाव फलकावरती। अद्याप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आकाश भगत ऑन स्ट्राईक गेनवरती। पुन्हा एकदा मात्र आपण पाहतो पंच आमच्याकडे होता इट इज वाईट, एका धावेने मात्र धाव फलकत भरेल, धाव फलक जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती। आकाशला आपण पाहतो स्ट्राईक गेनवरती, त्याला साथ देत असताना आपण पाहतो अजय भगत। सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। 8 धावा आपण पाहतो धाव फलकावरती। तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, गोलंदाजी मार्कवरती समोर आकाश भगत। पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय, गॅप मात्र भरपूर मोठी, चेंडू थांबणार नाही, चेंडू सरळ चाललाय हायवे आपण पाहतोय आकाशच्या बॅट मधनं दर्जेदार चौकार। या 4 धावेने विचार केला धाव फलकत भरेल, धाव फलक जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती आपण पाहतोय। चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते। पहिलं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती रोशन गोलंदाजी मार्गवरती। संघाचा संघनायक मात्र गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज सज्ज। पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय।
यावेळेस मात्र चेंडू बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूचा विचार केला तर षटक क्रमांक 1 इथे समाप्त झालाय. आणि धावफलकाचा विचार केला धावफलक जाम पोहोचलाय 12 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिलं षटक कसं हाताळावं याचं प्रत्यक्ष उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना पण पाहिला. अजय भगतला आपण पाहतो एका बाजूला आकाश. हे दोन फलंदाज आपण पाहतो केलपट्टीवरती. स्पीडअप करायचं मित्रांनो. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो. वन स्टार क्रिकेट संघ वाघाची वाडी व मोर्या क्रिकेट संघ वाघाची वाडी आयोजित वाघाची वाडी चषक आपण पाहतो. आलेले तमाम रसिक प्रेक्षक मायबापांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. ही स्पर्धा विचार केला आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून घर बसलेल्या प्रेक्षकांची मनं जिंकली जातात त्यांचे सहर्ष स्वागत. तर दुसरे षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहतोय कुणालला आपण पाहतोय. कुणाल देखील एक वेगवान गोलंदाज कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. समोर एक तितकाच आक्रमक फलंदाज ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला तोच फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतो अजय भगत. त्याला साथ देत असताना आपण पाहतोय आकाश भगत. हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती. कुणाल देखील एक वेगवान गोलंदाज कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. एका बाजूला संघ आपण पाहतो दुंद्रेपाडा त्यांच्या विरोधात. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतो. गॅप भरपूर मोठी क्षेत्ररक्षक आहे. उचली फेक करीपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावेने विचार केला धाव फलकत भरेल धाव फलक जाऊन पोहोचेल. 13 या आकड्यावरती आपण पाहतो. कुणाला आपण पाहतो दुसरं षटक प्रगती पथावरती असताना पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव खर्च केले. दुसरा चेंडू देखील कुठल्या प्रकारे फेकेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतो. तर गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळते. इट इज अ वाईड चेंडू. एका धावेने मात्र धाव फलकात भरेल धाव फलक जाऊन पोहोचेल. 14 या आकड्यावरती आपण पाहतो. खराब गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाजी मार्गवरती कुणाला आपण पाहतो. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. बॅटची कडा. विकेट किपर मात्र कुठल्या प्रकारे चुकी करणार नाहीये. पहिला धक्का आपण पाहतोय आकाश भगतचा पारीचा अंत आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो. वाघाचवाडी चषक 2025 शानदार पर्व. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा मोठा फटका आपण पाहतोय. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये होता. त्याला प्लॉटच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न परंतु तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. आणि आल्या पावडे माघारी फलंदाज बाद होईल आपण पाहतोय अजय पगार. सर्वांचे लाडके माजी खासदार माजी आमदार आदरणीय देव पाटील साहेब यांच्या नावाचं हे विमानतळ म्हणजेच लोकनेते देव पाटील साहेब फलंदाज आपण पाहतो केलपट्टीवरती. कुणालची अद्याप गोलंदाजी सुरेख आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती. अद्याप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. किरण भगत ऑन स्ट्राईक होती. गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्ग होती. पुन्हा एक चांगला फटका आपण पाहतोय.
क्षेत्ररक्षक आहे उचलणार फेकणार तिथपर्यंत एक धाव एका धावते समाधान मानावं लागेल एका धावेने विचार केला डाव फलकत बरोबर डाव फलक जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती आपण पाहतोय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आपण पाहतोय कुणालच्या माध्यमातून 2 फलंदाज मात्र जरूर बाद केलेत कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून ऑन स्ट्राईक वरती सलामीला गेलेला फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एन वरती अजय भगत पुन्हा शेदा चांगला फटका आपण पाहतोय अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये होता त्याला पाठवले सीमारेषेच्या प्लॉटच्या बाहेर 6 धाव्यांसाठी ठोकला जातोय हा रुबाबदार शानदार षटकार या 6 धावेने विचार केला डाव फलकत भरेल डाव फलक जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती आपण पाहतोय कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये होते त्याला पाठवले सीमारेषेच्या प्लॉट बाहेर आहे तो 6 धावेने मात्र षटकार ठोकलाय आपण पाहतो अजय भगत मी सलामीला का आलो याचं प्रत्यक्ष उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना आपण पाहतोय कुणालवरती अक्षरशः आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आपण पाहतोय अजय भगतची बॅट मात्र बोलायला लागली आपण पाहतोय तर गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी मार करते आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका अगदी ब्लॉकर मध्ये फेकला होता क्षेत्ररक्षक आहे एक धाव कंप्लीट चेंडू उचलणार फेकण्यात तिथपर्यंत एक धाव एका धावती समाधान मानावं लागेल एका धावेने विचार केला डाव फलकत भरेल डाव फलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती षटक क्रमांक 2 देखील समाप्त झाले 2 बाद 22 धाव आपण पाहतोय डाव फलकावरती प्रेक्षक आले तमाम रसिक प्रेक्षक मायबापांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण पाहतोय एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो जॉनमन वाजे त्यांच्या विरोधात आपण पाहतो जॉनमन धुंद्रेपाडा या 2 संघांमध्ये बिग फाईट मॅच आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्याने धावफलकाचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 22 या आकड्यावरती आपण पाहतोय अजय भगत अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीला गेलेला फलंदाज ज्याच्या बॅटमधून आपल्याला षटकार चौकार पाहायला मिळाला तोच फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एन वरती त्याला साथ देत असताना आपण पाहतो किरण भगत हे 2 फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवरती तर तिसरा ड्रम कार्ड आपण पाहतो सार्थक चौधरी गोलंदाजी करत असता आपल्याला पाहायला मिळेल तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतो समोर विचार केला एक आक्रमक शैलीचा फलंदाज अजय भगत याचा विचार केला 6 चेंडू 13 धावेंवरती खेळत असताना आपण पाहतोय त्याला साथ देत असताना आपण पाहतोय किरण भगत तर गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्ग आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा बॅटची टोपेज आपण पाहतोय क्षेत्ररक्षक मात्र खराब क्षेत्ररक्षक आपण पाहतोय या झेलची किंमत मोजावी लागेल आपण पाहतोय झेल कुणाचा सोडलाय झेल सोडलाय अजय भगत या फलंदाजाचा झेल सोडलाय या झेलची मात्र किंमत मोजावी लागेल यावेळेस धावफलकाचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती आपण पाहतोय सार्थक चौधरी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय धुंद्रेपाडा संघाकडनं पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव खर्च केली आपण पाहतोय समोर विचार केला किरण भगत ऑन स्ट्राईक गेनवरती त्याला साथ देत असताना आपण पाहतो अजय भगत 7 चेंडू 14 धावेंवरती खेळत असताना गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय
अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलं सीमारेषेच्या प्लॉट मध्ये, क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहतच राहिला. हा येतोय, आपण पाहतोय किरणच्या बॅट मध्ये पहिला ब्लास्ट षटकार. विचार केला सार्थक चौधरीला, आपण पाहतोय तिसरा ड्रम कार्ड. तर गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा समोर, विचार केला तितकाच आक्रमक शैलीचा फलंदाज किरण. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे होते. इट इज वाईट. एका धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल. 29 या 30 या आकड्यावरती आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना सार्थकला मात्र इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली, त्यानंतर मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तर गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी मारते, पुन्हा एकदा मोठा फटका वन्स अगेन. चेंडू मात्र हवेत आपण पाहतो, क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, त्याचा फायदा घेत असताना आपण पाहतोय दोन फलंदाज. यावेळेस मात्र दोन धावेने विचार केला धावफलक जाऊन पोहोचेल. 32 या आकड्यावरती आपण पाहतोय. या झेलची मात्र किंमत मोजावी लागेल. आपण पाहतो धुंद्रेपाडे संघाला समोर विचार केला किरण भगत ऑन स्ट्राईक गेन होती, त्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आपल्याला पाहायला मिळाल. तोच फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक गेन वरती. सार्थकला मात्र इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा हलक्यात कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पंच आमच्याकडे होते. इट इज व्हाईट. वन्स अगेन व्हाईट चेंडू आपण पाहतोय. सलगची 2 चेंडू मात्र खराब फेकले. गोलंदाज आपण पाहतोय सार्थक, एक षटकार जरूर आला, त्यानंतर मात्र खराब गोलंदाजी आपण पाहतोय सार्थकच्या माध्यमातून. तिसरं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती. समोर विचार केला किरण भगत ऑन स्ट्राईक गेले 3 चेंडू 9 धावांवरती खेळत असताना आपण पाहतोय. तर गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाला मात्र बेट करून चेंडू चाललाय सीमा पार. हा येतोय आपण पाहतो किरणच्या बॅट मधनं दुसरा षटकार. या 6 धावा किरण भगत या झेलची मात्र किंमत मोजावी लागली. आपण पाहतोय धुंद्रेपाडे संघाला. तर गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क आपण पाहतोय सार्थक. पुन्हा एकदा हलक्यात कट करण्याचा आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर सरळ चाल विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. कमबॅक कसं करायचं प्रत्यक्ष उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना पाहतो सार्थक चौधरी. षटकार जवळ त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना आपण पाहतोय. तिसरं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. या निर्धाव चेंडू विचार केला षटक क्रमांक 3 देखील संपत झालाय आणि धावफलकाचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचलाय 2 बाद 39 या आकड्यावरती आपण पाहतोय. आपण पाहतोय एका बाजूला संघ आपण विचार केला झिहानमन वाजे संघ पाहतो, त्यांच्या विरोधात आपण विचार केला तर झिहानमन धुंद्रेपाडा संघ आपण पाहतो. या दोन संघांमध्ये बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते.
या दरम्यान आपण पाहतो मंचावरती आगमन झालेलं आहे आमचे अतिथी मान्यवर या स्पर्धेचे आमचे प्रणेते सीताराम चौधरी साहेब जे सरपंच आहेत त्यांच्या आपण ग्रँड एंट्री पाहिली आणि त्यांचा कटआउट आपण पाहतो अगदी आपल्याला अलीकडच्या पॅनलला पाहायला मिळतो आणि त्याच सोबत आपण पाहतो त्यांच्या समेत या परिसरातील युवा यंगस्टर नेतृत्व आणि आपण पाहतो प्रत्येकी युवाच्या पाठी त्यांचा हात असतो त्यांचे जनार्दन शेठ निरगुडा उपसरपंच यांचे आगमन झाले त्यांच्या समेत आपण पाहतो या आदिवासी पत्रकार म्हणून ज्यांची ओळख आहे आणि या परिसरातील एक नामांकित नाव म्हणजे आमचे अतिथीगण आदरणीय गणपत शेठ बारगड यांचं आगमन झालेलं आहे तसेच कालूराम शेठ वाघ यांचं देखील राम शेठ वाघ यांचं आपण पाहतो इथं आगमन झालंय आणि तसेच आपण पाहतो या ग्रामपंचायतीचे अधिकारी आणि या परिसराला चालना देणारे एक विकास पुरुष म्हणून ज्यांची गणना आहे त्यांचे हेमंत राठोड सर यांचं देखील इथं आगमन झालंय या पाचही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे वेलकम स्वागतम सुस्वागतम यावेळेस मात्र पंच आमच्याकडे इट इज वाईट एका धावेत मात्र धाव फलकात बरोबर धाव फलक पोहोचेल 41 या आकड्यावरती आपण पाहतोय शेवटचं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती विचार केला चेतनला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय यावेळेस मात्र निर्धाव चेंडू आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी आपण पाहतो शेवटचे षटक प्रगती पथावरती असताना यावेळेस मात्र स्क्रीन मध्ये चेक केलं जायला आपण पाहतोय आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून यावेळेस मात्र फेअर डिलिव्हर आपण पाहतोय निर्धाव चेंडू आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते चौथं षटक प्रगती पथावरती असताना समोर विचार केला किरणला आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय चेंडू बराच वेळ आवेत चेंडू खाली शतरक्षक परंतु शतरक्षक प्रेक्षक आहे ते आपण पाहतो किरणच्या बॅटमधनं धमाकेदार 6 धाव्यांसाठी ठोकले जाते रुबाबदार शानदार षटकार किरणचा जर विचार केला आपण तर 8 चेंडू 21 धाव्यांवरती खेळत असताना आपण पाहतोय आणि अजयचा जर आपण विचार केला तर 8 चेंडू 15 धाव्यांवरती खेळत असताना आपण पाहतोय गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय चेंडू सरळ चालला सीमारेषा बाहेर एका टप्प्याने जाईल चौकारासाठी 4 धाव्यांसाठी ठोकला जातोय आपण पाहतो किरणच्या बॅटमधून षटकारानंतर चौकार षटकारानंतर सलगचा चौकार आपण पाहिला चेतनावरती अक्षरशः आक्रमण करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय शेवटचे षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती चालू असताना तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय फटका भरपूर चांगला ताकदीचा प्रचंड वापर चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर किरणच्या बॅट मधून आणखीन एक 6 धाव्यांसाठी ठोकले जातोय शानदार रुबाबदार षटकार आपण पाहतोय अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये होता त्याला पाठवले सीमारेषेच्या बाहेर प्लॉट मध्ये 6 धाव्यांसाठी ठोकले जातोय शानदार षटकार लॉट खेळणार आहोत त्यामधून पहिला जो सामना आहे साखळी सोडत मधून मोहो आणि त्यांच्या विरोधामध्ये मोसारे या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे बहिरीनाथ मोसारे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो अर्थातच मोहो संघ प्रणय 11 या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं इनिंग ब्रेक मध्ये टॉस येणं मॅन्डेटरी आहे या सूचनांचं आपल्याला पालन करायचं आहे तर धावफलकाचा विचार केला धावफलक जाम पोहोचलाय 52 या आकड्यावरती आपण पाहतोय
चौथं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल. समोर विचार केला तितकाच आक्रमक शैलीचा फलंदाज किरण भगत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर सरळ चाल विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकाचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचलाय 52 या आकड्यावरती आपण पाहतोय. सर 58 झाल्यात आपण पाहतोय. परिसरातील एवन सरपंच सीताराम चौधरी साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांच्या समेत आपण पाहतोय या परिसरातील युवांचे कैवारी असं म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते आमचे जनार्दनभाई निरगुड यांचं देखील आगमन झालंय. या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करू. आदिवासी समाजाला आपण पाहतो आज वाहिनींच्या माध्यमातून असेल पत्रकारांच्या माध्यमातून असेल जे नियमितपणे पुढे नेतात ते आमचे आदिवासी पत्रकार गणपत शेठ वारगडा यांचं देखील आगमन झालंय. त्यांच्या समेत राम चौधरी साहेबांचं आगमन झालंय. आपलं स्वागत आहे. टॉस आपण इथे करणार आहोत. मोसारे आणि त्यांच्या विरोधामध्ये मोहो या दोन टीम मध्ये इथे टॉस केला जाईल. सामन्याचा टॉस करण्यासाठी आपण ग्रामपंचायत अधिकारी आमचे अतिथी मान्यवर हेमंत राठोड साहेबांना मी विनंती करतोय की आपण यायचंय. या मॅचचा नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. चन्मान क्रिकेट संघ मोहो मोसारे आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय या प्रणय 11 मोहो या दोन टीम मध्ये आपण नाणेफेकीचा कौल करून घेतोय. दोन कॅप्टन आज आपल्या सोबत आहेत. हेडचा कॉल आहे आणि यस हेड येतोय. टॉस जिंकलाय मोहो संघ. प्रथमतः निर्णयाची फक्त अपेक्षा आहे. क्षेत्ररक्षण यस फिल्डिंग स्वीकारले. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. बॉट टीम्स दोघांना शुभेच्छा असतील. त्यानंतर मान्यवरांचा सन्मान आपण करायचा आहे. तर त्या सन्मानासाठी आपण जाऊयात तर सन्मान करण्यासाठी आपण जातोय ग्रामपंचायतीचे अधिकारी आमच्यासोबत आज जे जॉईन झाले त्या स्पर्धेसाठी ते आमचे हेमंत राठोड साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपला मान सन्मान स्वीकारायचा आहे. हेमंत राठोड साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. आमचे सन्मान करण्यासाठी आम्ही सरपंच साहेब उपसरपंच साहेब आमच्या गणपती वारगड्या संपूर्ण मान्यवरांना विनंती करतो आपण यायचं आहे. आपल्या ग्रामपंचायतीचे अधिकारी हेमंत राठोड साहेब यांचा आपण सन्मान करायचा आहे. या परिसराला चालना देणारा आपण पाहतोय उत्तम दर्जाचा असा ग्रामसेवक म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. ग्रामपंचायतीमध्ये आपण पाहतोय जे कार्यरत आहेत आणि या स्पर्धेसाठी आज आपल्याला त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. तर त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मित्रांनो, भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागणं विकृती आणि भूक लागून सुद्धा आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं याला म्हणतात आपल्या या परिसराची संस्कृती. आणि या संस्कृतीचा वारसा जपला. आमच्यासोबत उपस्थित मान्यवर आणि त्या संपूर्ण मान्यवरांच्या शुभस्ते आपण पाहतोय या हेमंत राठोड साहेब यांचा सन्मान इथे होतोय. वाघाची वाडी चषक जल्लोष शौर्याचा ही टॅगलाईन घेऊन आम्ही आज इथे आलेलो आहोत. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ग्रामीणच्या संघांना ज्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्या मान्यवरांच्या शुभ असते इथे हा सन्मान सोहुला मंचावरती सुरू आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण सर्व मान्यवर मंडळी पाहिलेत. या सर्वांचा आम्ही नक्कीच मनापासून आभार व्यक्त करू ज्यांच्या आपल्याला चकड्यामध्ये जंगी अशी एंट्री पाहायला मिळाली.
या स्पर्धेची तिथे जय्यत तयारी झाली. ते सीताराम चौधरी साहेब, त्यांच्यासोबत आपण जनार्दन शेठ निरगुडा साहेब यांना पाहिलं. मानाचे फेटे त्यांनी परिधान केले होते, ते आपल्यासोबत आहेत. या सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया. प्रेझेंटेशन बॉक्समधून आता निरोप घ्यायची वेळ झाली. पुन्हा एकदा मॅचकडे बोलणं महत्त्वाचं, तर इथून मी थांबेन आणि जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये थोडासा आवाजामध्ये फेरबदल. दीपक फडके सर विगरचे आपल्यासोबत आहेत. थँक्यू. धन्यवाद आकाश शेलके. सुंदर स्पर्धा पाहायला मिळतोय. जल्लोष शौर्याचा वन स्टार वाघाचीवाडी व मोर्या क्रिकेट संघ वाघाचीवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित एक नाईट क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. एकंदरीत कांचनदादा पालकर आपण जर पाहिलं, आदिवासी समाजाने आयोजित केलेली ही सुंदर स्पर्धा आणि सुंदर संकल्पना आपल्या भेटीला आली आहे. तब्बल 48 संघांना प्राधान्य देण्यात आलं ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील. परंतु एक खंत आपण पाहिली कांचनदादा, ती वरती आपण चर्चा नक्कीच करणार आहोत. अजय भगत पहिले चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. सुंदर फटका डीप लॉंग आपला चेंडू येतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने संघाचं खातं देखील खोललं जातंय 1 या धावसंख्येनं. 48 संघामध्ये 4 संघ फक्त आदिवासी बांधवांचे खेळले गेलेत. परंतु कांचनदादा एकंदरीत जर आपण पाहिले 44 संघ हे ग्रामीण म्हणजे अर्थात आगरी कोली कराडी समाजाचे खेळलेत. परंतु स्पर्धा जर पाहिली, या क्रिकेटला अगदी लाईनीमध्ये कसं मैदानामध्ये उतरायचं हे आदिवासी बांधवांनी आम्हाला शिकवलं. आणि स्पर्धा जर म्हटली तर अगदी नाईट फॉर्मॅट आहे. 7:30 चेंडू पडला पाहिजे, परंतु कोणत्याही संघाचं सहकार्य लाभलं नाही, ही एक खंत आहे. आज आदिवासी बांधव स्पर्धा आयोजन करत असताना खूप मेहनत, आणि या मुलांना प्रथम कांचनदादा पालकर कोणी स्पॉन्सर नसतात, त्यामुळे प्रवेश फी देताना तुम्ही संपूर्ण प्रवेश फी द्या. जर 1000 2000 असे कमी केले तर 48 संघांनी 2-2 हजार कमी केले, तब्बल 1 लाख रुपये कमी होतील. आणि ज्यावेळी आयोजन करत असताना एकंदरीत जर आपण पाहिलं, लाईट व्यवस्था, जनरेटर व्यवस्था, डीजे, पंच असतील, लाईव्ह असतील, आणि यांची जर मानधन बाकी राहिले कांचनदादा पालकर, तर आपल्याला माहिती आहे 5 ठिकाणी बोलले जाते. आणि तिथून आयोजकांना मात्र त्या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. हा पहिला चेंडू फेकल्यानंतर जर पाहिला, सुंदर सिंगल पाहिली, त्यानंतर हा चेंडू येतो डॉट. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. उत्कृष्ट गुणलेखक आणि केवाली ग्रामपंचायत उपसरपंच कांचनदादा पालकर गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये, आणि आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स अर्थात संदेश शेलके, डीजे नितीन आपल्या समेत जोडले जातील. एक चांगली नामवंत स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. सुंदर फटका मिडल ऑफ द बॅट, चेंडू जाईल सीमा पार. दमदार हिट षटकारण संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावर. पालकर जे सुपर 8 ला क्वालिफाय होतील त्या ठिकाणी ते मानधन कापलं जाईल, याकडे लक्ष असू द्या. गोलंदाजी मार्क करती. पुढील चेंडू फेकेल अजय. फुलर लेनचा चेंडू कट केलाय. थर्ड मॅन च्या दिशेने चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 11 या धावफलकावरती. धावा धावफलकात लागल्या गेल्यात. या षटकातील 4 चेंडूंची फेकी तुम्ही पाहिलीत. आणि एकंदरीत कांचनदादा पालकर ज्या सुरुवातीची गरज आहे, 15च्या सरासरी धावा जमवायच्यात. एका ओव्हरमध्ये 14 धावा जमाव्या लागतील. 3 ओव्हरमध्ये 15ची सरासरी राखावी लागेल. आणि त्या दिशेने वाटचाल करत असताना फलंदाज रोशन आणि त्याला साथ देतो सोहम, ही जोडी. सुंदर फटका बॅक टू बॅक. दुसरा चौकाराने संघ जाऊन पोहोचला आहे 15 या आकड्यावरती. दिले जाते. 5 चेंडूमध्ये 15 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. 2 चौकार पाहायला मिळालेत. 1 षटकार. सुंदर फलंदाजी पाहतोय. 1 डॉट आणि 1 सिंगल.
आणि एकूण धावफलक पाहिले 15 या आकड्यावरती. ज्या दिशेने वाटचाल करायचे पॉवर प्लेच्या षटकामध्ये ती दमदार सुरुवात पाहिली दुंदेबारा टीमची. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी शरीरावरती आदळलाय. पंचांचा इशारा येतोय की पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावफलक धावा लागल्या गेल्यात 15. एकंदरीत कांचनदादा पालकर आपण ही स्पर्धा पाहतोय. एक सुंदर स्पर्धा आपल्या भेटीला आली, एक चांगलं देखणं आयोजन आणि ज्यामध्ये ही मालिकावीराची 2 व्हीलर बाईक पाहतोय. अनेक स्पर्धेमध्ये आपल्याला ती स्पॉन्सर केली जाते, पण या ठिकाणी या ग्रामस्थांचं कौतुक करावं लागेल. ही मालिकावीराची 2 व्हीलर आणण्यासाठी आपण ऑन स्क्रीन वरती पाहत आहे. त्या स्पर्धे मालिकावीर 2 व्हीलर साठी प्रत्येकाने गावातील व्यक्तीनं योगदान दिलंय, परंतु तीच मालिकावीराची बाईक या स्पर्धेला देण्यात आली आहे. एक चांगली अविनाश वाघ आणि त्यांचे संपूर्ण संघाचं चांगले योगदान राहिले, परंतु खेळाडूंना संघ नायकांनी देखील सहकार्य करण्याची गरज होती. जी अपेक्षा होती आदिवासी संघांना खेळाडूंना की आम्ही ज्या कुणबी आगरी समाजाची स्पर्धा भरवतोय ते अगदी वेळेवरती येतील, कारण एनडी विभागामध्ये ज्या वेळी स्पर्धा होते नाईट क्रिकेट फॉर्मॅट म्हटला की किमान 7:30 ला चेंडू पडला जातोय, पण ही कुठेतरी आपण पाहिली. त्यानंतर आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय सध्या संपूर्ण क्रेज ज्यांच्यावरती पाहायला मिळतो बैलगाडा शर्यत आणि ज्यामध्ये आमचे BK पाटील आणि सनील फडके यांनी देखील नुकताच मेजर नावाचा एक वासरू घेतलाय आणि सचिन फडके यांच्या शास्त्राच्या फार्ममध्ये जोरदार पार्टी देखील चालू आहे. धावफलक जर पाहिला 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरे फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाजी मार्क वरती मयूर. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, चेंडू जाईल डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून दमदार हिट. 6 धावीने संघ जाऊन पोहोचला 21 धावा धावफलकावर. ज्या अनेक ग्रामीण टेनिस खेळाडूंचं स्वप्न असते की टेनिस विश्वाचा वर्ल्ड कप अर्थात रतनबुवा ट्रॉफी मध्ये खेळण्याचं, आणि ते स्वप्न केवाले संघाचं पूर्ण झालं, नेरे संघाचं पूर्ण झालं आपल्या विभागामधून. आणि त्यानंतर वाघाची वाडी क्रिकेट संघ असेल फ्री ऑफ कॉस्ट, ज्यांना कोणतेही त्या ठिकाणी प्रवेश फी घेतली जात नाहीये. आणि अविनाश वाघ हा ब्रँड अँबॅसेडर आहे. अनंत पाटील यांनी दाखवलेला विश्वास त्या टीमवरती. सुंदर फटकेबाजी, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली जाईल, दुसरीसाठी प्रयत्न नसणार आहे. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. संधी मिळाली आणि त्यानंतर दापोली सारख्या बलाढ्य संघाला देखील परास्त केलं. हे क्रिकेट आहे कांचनदादा पालकर. आणि एकंदरीत पाहिलं तर आदिवासी समाजामध्ये काल सामना पाहिला दत्ता भस्माचा, काय फलंदाजी केली, सुंदर खेळ केला त्याने. अविनाश आज व्यावसायिक खेळ रायगड टीम मधून खेळतोय, पडवळ प्रीमियर लीग असेल यामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय. ही आदिवासी बांधवांनी घेतलेली मेहनत आणि चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती. आणि सर्वात महत्वाची गोष्ट असेल कांचनदादा पालकर एक कष्टकरी समाज म्हणून ज्या समाजाकडे पाहिले जाते, संपूर्ण काम करून त्यानंतर 1000 रुपये 500 रुपये वर्गणी कॉन्ट्रिब्युशन काढून हा संघ खेळत असतात मैदानामध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय अगदी विकेटच्या वरून. तिसरे पंच या ठिकाणी रिफेअर केले जाते की आव्हान चेंडू आहे की नाही हे पाहिले जाते. नक्कीच आपण जर पाहिलं कांचनदादा पालकर आज कोणती आमच्या आदिवासी बंधूंची जी वस्ती असेल तिला तुम्ही कोणती वाडी म्हणू शकणार नाही. आणि फेअर डिलिव्हरी आदिवासी अथवा कातकरी सांगू म्हणू शकणार नाही, त्याला प्रॉपर नाव असणं गरजेचं आहे. आज वाघाची वाडी असेल बापदेववाडी असेल हे शासनाचा नियम पाहतोय. ऑन स्क्रीन वरती तुम्ही पाहताय सुंदर टेलिकास्ट. अगदी लेग स्टंपच्या वरून चेंडू गेलाय. चेंडू थोडासा जर खाली असता तर रोशन करमेकरची दांडी उडाली असती. लसित मलिंगाच्या ऍक्शनने बॅटची कडा शतशत तैनात आहेत. दीपक पाटील त्या ठिकाणी तैनात होता, जर्सी क्रमांक 21. ज्या प्रकारे रिक्षाची स्टेअरिंग पकडतो तेव्हा चेंडू पकडलाय कांचनदादा पालकर.
दीपक पाटील नेहमीच सांगतात की रिक्षाचा धंदा आहे 1000च्या वरी आणि त्यामुळे ते रोज सकाळी 7 वाजता उठून रिक्षावरती जातात. परंतु क्रिकेटची स्पर्धा असली की त्या ठिकाणी खेळण्याची खूप आवड आहे आणि हे योगदान विठ्ठल पाटील सरांच्या टीमला आहे. विठ्ठल पाटील सरांची गोलंदाजी पाहायला मिळेल. फिरकीचा जादूगर म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, तिहेरी भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आमचे गुरुस्थानी नेहमीच ज्यांना आम्ही मांडलं जात आहे ते विठ्ठल पाटील सरांचं समालोचन देखील आम्ही ऐकलं. त्यांचे समालोचन ऐकत असताना आम्ही समालोचन करण्याला शिकलो, ज्यामध्ये सागर मांडवकर असतील, आमचे महागुरु MD गडगे सर असतील, प्रवीण गायकर वाकडे असतील, यांचं योगदान नेहमीच आम्हाला लाभलं गेलंय. एका धावेने संघ धावून पोहोचलाय 25 आकड्यावरती. काल भारत रत्न अर्थात क्रिकेटची देवता सचिन रमेश तेंडुलकर यांचा वाढदिवस, त्यानंतर आमचे महागुरु आणि महाराष्ट्रातील एकमेव असा प्रवक्ता तुम्ही पाहिलात तर यांच्यासारखा कोणी नसणारे, माणसाची गाडी ओळखून नाव आणि पद सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे महादेव गडगे सर, आता MD गडगे सर आमचे महागुरु यांना तुम्ही ऑन स्क्रीन वरती पाहताय. 24 धावा धावफलकावर लागले, स्पीड अप करायचंय. विनंती असेल अति वेळ तुमचा घेतला जातोय. भावपूर्ण श्रद्धांजली जर आपण पाहिलाय पाक कडून झालेला भॅड हल्ला आणि ज्यामध्ये आमचे भारताचे नागरिक कारण त्या ठिकाणी प्राण गमवावा लागला ते देखील आपण ऑन स्क्रीन वरती पाहताय. परंतु एकंदरीत जर पाहिलं संदेश शेळके या स्पर्धेमध्ये 5 ओव्हरमध्ये कांचनदादा पालकर तुम्ही इथे असताना 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकली गेलीच पाहिजेत. ते काम समालोचकाचं आहे, ते काम गुणलेखकाचं आहे आणि ते काम पंचांचं देखील आहे. सुंदर फटका, चेंडू जाईल सीमा पार, षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. नाही ऐकलं तर त्यासाठी नियमावली आहे, 5वा फिल्डर आतमध्ये घ्या एकाचा. एकाला शिक्षा मिळाली ना की दुसरा काही करणार नाही. आज मागे आपण सर्जिकल स्ट्राईक पाहिला कांचनदादा पालकर, त्यानंतर कोणताही आतंकवादी हल्ला झाला नव्हता. त्याला कारण होतं जशास तसे उत्तर दिले. एका संघाला पॅनल्टी दिली असती ना तर सर्व बरोबर सरळ झाले असते. पहिल्याच दिवशी चुकी केली अविनाश वाघनं. 12 चेंडू 29 धावसंख्येचं समीकरण मैदानामध्ये सुंदर सामना मैदानामध्ये पाहतोय. पंच तुम्ही देखील थोडी तंबी द्या खेळाडूंना, स्पीडअप करा विनंती असेल माझे संघ. 12:29 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज आकाश भगत. सुंदर चेंडू खेळला गेला, चेतन दाडेकर तैनात या. एक धाव पूर्ण, दुसरीसाठी प्रयत्न दीपक पाटील आणि दुसरी धाव घेत असताना डेंजर एंड केले, फलंदाज धावलोय आणि पंचांनी रेफर केलंय टीव्ही अंपायर कडे आणि या ठिकाणी पाहिलं जाईल फलंदाज क्रीज मध्ये आलाय की नाही. प्रयत्न तर सुरेख राहिलं. एकंदरीत सुंदर यष्टीरक्षण किरण पाटीलचं, किरण भगतचं पाहायला मिळालंय. मनोहर पाटील यांचे अगदी जवळचे जोडीदार A1 जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. आणि यावेळेस एकंदरीत जर आपण पाहिलं फलंदाज OUT आउट, धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज झालाय बाद. एकूण धावफलकाची धावा लागल्या गेल्यात. कांचनदादा पालकर आम्हाला माहिती देत असताना तब्बल 31 धावा धावफलकावरती आणि पहिला फलंदाज गाड्यात झालाय धावचीच्या स्वरूपामध्ये. नंतर आमचे कॅमेरामॅन पिंट्याच्या चेहऱ्यावरती स्मित असे आलं. पिंट्याने सांगितलं की 6 वाजता जरी गेलो तरी रिक्षाला किक मारणार आणि 1000 कमवून घरी येणार. म्हणजे ही आहे मेहनत. 30 रुपये सीट साठी असे थांबतात की मागचा मेला तरी गरज नाही, सिग्नल देणार नाही, काय बघणार नाही, पण यांना 30चा सीट भेटला पाहिजे. त्यामध्ये मी रिक्षा माझी धंद्यावर नसते कांचनदादा पालकर, फक्त माझ्यासाठी. त्यामुळे सिग्नल देत जा, कधी हॉर्न देत जा. आपल्या रस्त्याला जर रिक्षा बघितल्या ना तर अक्षरशः भीती वाटते गाडी चालवायला.
पिंट्या देखील तसाचे. त्या दिवशी पिंट्याला हॉर्न देतोय, पिंट्याचं लक्ष नाही. पिंट्याचं लक्ष 2 पॅसेंजर पुढे आहेत. पिंट्याने सांगितलं 60 जातील बोलते, पण त्या 60 साठी एकोदुरा 60 ओलांडील का, त्याच्याकडे लक्ष द्या. वाहन चालवत असताना एक दक्षता घ्या. रिक्षा चालकांना विशेष विनंती असेल, आज जो तो कामावरून सुटला की रिक्षा घेतोय आणि परत त्या ठिकाणी रिक्षावरती 1500 कमवून घरी येतोय. दुसऱ्यांना पण काहीतरी ठेवा बाबा. सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद 2ऱ्या क्रमांकाचा. कांचन दादा पालकर तिकडं जा म्हटलं की या धरणात जायला लागेल आणि धरणात गेलात गालामध्ये अडकलात तर निघता येणार नाही. धावसंख्या जर पाहिली 31 धावा, एकूण धावसंख्येची गरज असणार आहे 10 चेंडू 28 समीकरण. कांचन दादा पालकर कोण सामना जिंकेल? मागचा सामना खानाव संघाविरुद्ध 1 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना सामना जिंकला होता दुंद्रेपाडा टीमनं आणि हा सामना आपण पाहतोय 10 चेंडू 28 समीकरण. नौका खिलाडू मैदानामध्ये चैतन्य चौधरी. वेगवान चेंडू फेकली येते, सुंदर गोलंदाजी. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज रोशन करमेलकर या ठिकाणी सांगत असताना की एखादा मोठा फटका येणे गरजेचे असेल. 9-28 समीकरण मैदानामध्ये. हाईट जर पाहिली तर येणाऱ्या कालामध्ये हा धुंद्रा 11चा एक चांगला गोलंदाज होईल, चांगला फलंदाज होईल, एक उंच खांद्याचा खेळाडू. परंतु आपण जर पाहिलं त्या विभागामध्ये सर्वात उंच खेळाडू कोण असेल तर ओमकार मालिक भानगर संघाचा. हा चेंडू अभ्यंतर फेकला गेलाय. 9-27 समीकरण. प्रत्येक चेंडूमध्ये विठ्ठल पाटील सरांनी सांगितलं की 3ऱ्या पंचांकडे आम्हाला जायचे. हायकोर्टामध्ये केस टाकले विठ्ठल पाटील सरांनी. पंचांचा इशारा अभ्यंतर आलाय आणि एकंदरीत जर पाहिलं आज विठ्ठल पाटील सरांची चाल थोडीशी बदलली कांचन दादा पालकर. 9-28 ची गरज. त्यानंतर हा निर्णय पेंडिंग आहे, याकडे लक्ष असू द्या. आणि त्यानंतर फेअर डिलिव्हरी. नक्कीच आपण पाहतोय डिजिटल दुनियातील बेताज बादशाह आमचे विक्कीबाई फडके ऋत्वी चषकाचे यशस्वी आयोजक, त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यानंतर आमचे सतीश सदाशिव फडके बोनशेत यांचं देखील आगमन झाले. त्यांना देखील विनंती असेल या पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. सुंदर गोलंदाजी. पंचांचा इशाराला अभ्यंतर दाबीने संघ जाऊन पोहोचलाय. 32 धावा आणि येणारे चेंडू 8 आणि 27 धावसंख्येची गरज आहे. एक चांगली लढत, चांगला कधी चेंडू जर पाहिला दुंद्रा टीमच्या बाजूनं, सामना तर कधी बाजी संघाच्या बाजूनं. हा चेंडू उंच फटका मारण्याचा प्रयत्न शतक्षेत्र येणार. फलंदाज होईल बाद 30ऱ्या क्रमांकाचा 32 या आकड्यावर. समीकरण मैदानामध्ये हा चेंडू अभ्यंतर 7-26 समीकरण मैदानामध्ये. आणि सर्वात जास्त माहिती आकाश शेलके यांच्याकडे, आमच्या आदिवासी बांधवांची सर्व मित्र आहेत. एक चांगलं समालोचन आणि त्यानंतर संघ देखील क्वालिफाय झाला सुपर 12 ला.
उद्या कपात आहे. गोलंदाज अंतिम चेंडू फेकेल. सूर्य एक चेंडू फेकला गेलाय. पंचांचा इशारा आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. 11.00 सरासरी 33 धावा 3 फलंदाज बाद. येणारे चेंडू 6 आणि 26 धाव संख्येची गरज. सर वेळेचं बंधन तुम्हाला देखील आहे. जसं प्रत्येक पेपरला तुम्हाला टाइमिंग अलर्ट असतो, त्यानंतर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये सप्लिमेंट दिली जात नाही, पुरवणी दिली जात नाही. त्यामुळे तुम्ही चेंडू लवकर फेका. अनेक विद्यार्थी ज्याने घडवण्याचं कार्य केलं. विठ्ठल पाटील सर एवढे चांगले शिकवतात की नावडे हायस्कूलमध्ये विठ्ठल पाटील सरांचा वामनजी हायस्कूलमध्ये विठ्ठल पाटील सरांचं नाव आदराने घेतला जातो. विठ्ठल पाटील सर चला आपण शतरक्षण लावून घ्या. 6:26 ची गरज आहे. तर चला विनंती असेल विठ्ठल पाटील सर शतरक्षण लावून घ्या. 26 धावा या ठिकाणी डिफेन्स केल्या जातील का? एक फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात आहे. एकंदरीत पुढील लढत ज्या संघाची असेल, टॉस जो संघ जिंकला, जो काही तुमचा निर्णय असेल त्याची अंमलबजावणी त्वरित करा मैदानामध्ये. आणि 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकली नाही तर एक फलंदाज 72 षटक आतमध्ये असेल. विठ्ठल पाटील सर पहिला चेंडू बॅटच्या आतल्या भागाला स्पर्श करेल. आणि विठ्ठल पाटील सर ह्यासाठी ओळखले जातात. पहिला चेंडू डॉट निघला ना की त्यांची चालण्याची रिदम अगदी बदलून जाते. एखादा विकेट मिळाला ना का मग त्यांची ऍक्शन जर आपण पाहिली, जल्लोष ज्यांचा नेहमीच पाहतोय, एखादी सफलता मिळणं गरजेचं असेल. पहा ऑन स्क्रीन वरती आपण चेंडू वळवण्याची एक कला आहे विठ्ठल पाटील सर यांच्याकडे. एका हातामध्ये चेंडू अडवला जातोय, नकार दिला. येणारे चेंडू असतील 4:26 धावांची गरज. 4:26 समीकरण मैदानामध्ये या चेंडूमध्ये 2 धावा काय घेतल्या नाही? कंपल्सरी चेसिंग. आणि विठ्ठल पाटील सरांनी सांगितलं बाबो आता मी वाचलो, आता काही फरक पडणार नाही. 4:26 एखादी विकेट येईल का? आणि चेंडू आला सीमा पार. षटकार आणि षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावर. कारण रोशन करमेलकर सारखा फलंदाज स्ट्राईक वरती. 11 खेळाडू फिल्डिंग लावू नका, गोलंदाजालाच लावू दे. विठ्ठल पाटील सर फुलर लेनचा चेंडू फेकला गेलाय. शतशत तैनात आहे. मिसफील्ड अजय पगारे आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावर. विकीबाई फडके यांचे या ठिकाणी आगमन झालंय. ऋतवी चषकाचे एक यशस्वी आयोजक आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुढील वर्षामध्ये 2025-26 हंगामामध्ये एक नाईट क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल. 2-16 का डोला आणि 16 व बरीच धोक्याचं म्हटलं जात आहे. विठ्ठल पाटील सरांना ही धावसंख्या धोक्याची होईल का? आणि अव्वल चेंडू फेकला गेला. येणारे चेंडू असतील 2 आणि 15 धावसंख्येची गरज. एक चेंडू 11 धावसंख्येची गरज असताना सामना जिंकला होता वाकरी संघानं. उसरली संघाने सामना देखील जिंकलेला आणि चेंडू देखील एक बाकी होता. हा चेंडू जर पाहिला अतिशय सुंदर गोलंदाजी. विठ्ठल पाटील सर यासाठी ओळखले जातात. विठ्ठल पाटील सरांनी सांगितलं की वाजा संघ वाजा गाव माझ्या हातात दिला तर सर्व खेळाडू आशय घडविल की संपूर्ण एनडी विभाग बघत बसेल. एक वेळ असा होता की वाजे गावाचा दरारा होता क्रिकेटमध्ये. 11च्या 11 हिटर होते आणि आता असे कूलर झालेत. सुंदर कामगिरी राहिली विठ्ठल पाटील सर यांची.
आणि सामना जिंकला या ठिकाणी यंग स्टार